शिंदे सरकारने आणलेल्या योजना बंद होऊ नये यातही महायुतीला विजयी करा, तृष्णा विश्वासराव। कर्जत विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे। त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना कायम सुरू राहाव्यात आणि कोणत्याही योजना बंद होऊ नये यासाठी आपल्याला महायुतीला निवडून द्यायला हवे असे आवाहन शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केले आहे। विश्वासराव या कर्जत शिवसेना माझी लाडकी बहीण योजना संपर्क संवाद अभियान सभेत बोलत होत्या। समोर आलेली आहे। आपल्याला एवढीच विनंती करेन की ज्या योजनेपासून आपल्याला जर माहिती नसेल त्या योजनांची माहिती, तर ती माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा। आपल्या सर्वांना माहिती आहे खरं तर मुख्यमंत्री लाडकी योजना, आता ही योजना आल्यावर विरोधी पक्षाच्या पोटात मोठा गोळा आलेला आहे। आज ते चलबिचल झाले, काही लोकांना कोर्टात पाठवलंय की कोर्टामार्फत ही योजना बंद करा, परंतु कोर्टाने निकाल दिलाय की योजना ही बंद करायची नाही। त्यांचं असं मत की या 1500 रुपयामध्ये महिला सक्षम कशी होऊ शकते। आज आपण पाहिलं असेल की महिला, आज आपण रेकॉर्ड पाहिला असेल, टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं असेल, आपल्याला आपली एक भगिनी बोलली की एका महिलेला 1500 रुपयामध्ये। शिवसेना लाडकी बहीण योजना संपर्क अभियान सभेचे आयोजन कर्जत मुरबाड रस्त्यावरील ओसरी येथे केले होते। या सभेत बोलताना शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी महिला वर्गासोबत संवाद साधला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील काही महिलांना अजून देखील पैसे आले नसतील, अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावेत यासाठी आपल्या पक्षाच्या वतीने सर्व मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। त्याचवेळी मागील अनेक दिवस लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत वेगवेगळ्या कारणांनी परत घेत आहेत, त्यामुळे असे करून महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे। महिलांच्या खात्यातील एकही रुपया काढून घेऊ नये यासाठी आम्ही RBI कडे तक्रार केली आहे, त्यामुळे आगामी काळात अशा काही खात्यांमधून पैसे काढले गेले आहेत त्यांच्या खात्यात पैसे परत येतील असा विश्वास तृष्णा विश्वासराव यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या जनतेसाठी राबवल्या असून त्याचे सर्व श्रेय हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जात आहे। लाडकी बहीण, वयश्री योजना, लेक लाडकी योजना अशा अनेक योजना आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या आहेत। या योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीला व्हावा यासाठी शिवसेना पक्षाकडून माहिती देण्याचे काम सुरू असून जनतेशी निगडीत असलेल्या सर्व योजना बंद करण्याचा घाट विरोधक घालत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्याचे स्वप्न घेऊन विरोधी पक्ष योजनेची बदनामी करत आहे। माजी मंत्री सुनील केदार यांच्या वक्तव्याचा आपल्या भाषणात समाचार घेताना संतोष भोईर यांनी ही योजना कधीच बंद होणार नाही असा विश्वास व्यक्त केला। ही निवडणूक महिला वर्गासाठी अस्तित्वाची असून महिलांच्या योजना कायम सुरू राहाव्यात यासाठी महिलांनी निवडणूक हातात घ्या असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले। त्यांच्या कुटुंबाला एक आधार असावा या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये महिला सशक्तीकरण धोरणासाठी जवळजवळ 46,000 कोटी रुपयांची मुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी खऱ्या तरतूद केली। आज खऱ्या अर्थाने आज आपण जर बघितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये महिन्याला, वर्षाला 18,000 रुपये एवढं या ठिकाणी आपल्याला अनुदान मिळणार आहे। आणि मला कल्पना आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्तीत जास्त या रायगड जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना या ठिकाणी जसे जसे फॉर्म भरले जातात तसा निधी या ठिकाणी वर्ग होत चाललेला आहे। विशेषतः या संपर्क अभियानाचा उद्देश एकच आहे की आज या ठिकाणी विरोधक चर्चा करायला लागलेले आहेत की योजना बंद होणार आहे। यावेळी शिवसेना महिला आघाडी कर्जत तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे, कर्जत महिला आघाडी आरोग्य कक्ष प्रमुख मनीषा दळवी, माजी सभापती आरती भगत, कर्जत पंचायत समिती माजी सदस्या मीना महेंद्र थोरवे तसेच मनीषा मनोहर थोरवे, जिल्हा परिषद माजी सदस्या सहारा कोळंबे, पूजा थोरवे, कर्जत शहर प्रमुख सायली शाहसने, माथेरान शहर प्रमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। मुंबई डेडलाईन 24 साठी नितीन पारधी, कर्जत। संदर्भात लोकनेत्या म्हणून शिवसेनेच्या महिलांमध्ये उत्साह निर्माण व्हावा विधानसभेसाठी, तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे आहात? नाही, त्यांचा उत्साह वाढलाच पाहिजे आणि मला असं वाटतं ह्या कर्जत विधानसभा मतदारसंघात खूप उत्साह वाढलेला आहे। कारण का आपले या ठिकाणचे जे आमचे आमदार आहेत महेंद्र थोरवेजी,
त्यांनी खूप अनेक चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांनी प्रत्येक संवाद यात्रा सुरू केली आहे घरोघरी, की जेणेकरून बहिणींपर्यंत आमच्या या महिला सर्व पोहोचतायत आणि बहिणींच्या सुखदुःखात समरस होत आहेत. आणि बहिणींना काय हवं असं की आमची रक्षण आणि आमच्या योजना, आम्हाला ज्या काही मार्गदर्शन मिळतंय, ज्या आम्हाला अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी सोडवण्याचे हे सरकार आमच्या पाठीशी आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून जेणेकरून रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या प्रत्येक महिलेच्या खात्यावर हे पैसे गेले. आणि मला माहित आहे की हे 1500 रुपये म्हणजे ती महिला काय 1500 रुपयांनी सक्षम होणार नाहीये, परंतु एक महिलेला स्वतःवर खर्च करण्यासाठी हे 1500 रुपये दिले गेले. तिला जर एखादी साडी आवडली तर ती त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकते. तिला जर तिच्या घरामध्ये संसारामध्ये कुठेतरी पैसे कमी पडले संसारामध्ये तर ते 1500 रुपये त्या ठिकाणी ती वापरून त्या ठिकाणी ती काम करणार आहे. अनेक महिला खूप खुश झाल्यात. आता कालचीच बघा ना गोष्ट, एक वयोवृद्ध महिला, तिच्या महिलेकडे पाणी भरण्यासाठी हंडे नव्हते, तिने पितळाचे 2 हंडे खरेदी केले. तिने एवढी ती खुश झाली की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काय दिलं, हे दिलं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी. असे मुख्यमंत्री होणं नाही हो. आणि म्हणून आम्हाला हेच मुख्यमंत्री पाहिजेत की जेणेकरून महिला आणि या बहिणींच्या पाठीशी उभे राहतील. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-deadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.